बुद्धाय मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया की बुद्धांना एनलाइटमेंट प्राप्त झाल्यानंतर म्हणजे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या मनात धम्माबद्दल काही प्रश्न उद्भवले होते. त्यांना असं वाटलं की आपलं तत्वज्ञान आपल्यापुरतं मर्यादित ठेवावं, की लोकांना लोककल्याणासाठी आपण ते जगाला सांगावं आणि आपल्या धम्माचा प्रचार करावा, म्हणजे लोक ते आपल्या सदजीवनासाठी वापरतील. तर आपण जाणून घेऊया तर ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी काय केलं. तर कानात हेडफोन टाका मित्रांनो. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यानंतर आणि आपल्या धम्माच्या मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश कसा करावा, त्याबद्दलची त्यांना पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी जीवन व्यतीत कसे करावे, हे प्रश्न उद्भवला. ते स्वतःचीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे, हे खरे आहे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्यांच्या अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ याच्यातील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. मानवाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत सुद्धा नाही, हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण जाईल. मनुष्यजात स्वार्थार्थ आहे आणि त्यात ती आनंदी आहे आणि सुख मानते सुद्धा. स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजावली नाही किंवा समजावल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही तेही ती अनुसरली नाही, तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. तर हे असे विचार होते. तर पुढे बघूया. जगापासून दूर असा संन्यासीच राहून माझ्या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये. त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचेही तरी कल्याण करू शकेल. त्याचप्रमाणे विचार करीत असताना बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले होते. बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच माहीत नव्हते. त्यांच्या स्वतःबद्दल स्वतःच ते विचार करू लागले आणि खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध जगात जर निष्क्रियतेकडे झुकले असताना व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देत नसतील तर या जगावर खरोखरच विनाश ओढेल. पण त्यांचे हे जे मन आहे ते दुसरीकडे वळले होते आणि त्यांनी जे ज्ञान प्राप्ती केली होती त्यानुसार त्यांचे जे मन होते ते अत्यंत शांत आणि प्रेमळ होते. ते चिंताग्रस्त होते. बुद्धांच्या आपले जे ज्ञान आहे नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले तथागत आहात. आपण तथागत आहात. आपण जगात अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता. सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता. आपल्या सद्धम्मावेच ऐकावे न मिळाल्यामुळे या जगात वावरण्याचा अशुद्ध मनाच्या माणसाचा अपघात होत राहील. तो पुढे म्हणाला, भगवंत जाणताच आहेस की प्राचीन काळापासून मध्यमवर्गीय अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत तुम्ही खुले करा. पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सद्भोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावरून चढून त्या सर्वोच्च स्थानावरून उभे राहून पाहणारे हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्म ऋतूनुसार मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, उठ जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरू नको. भगवंता, हे देवा, हे महामानवा, यांच्यातील करुणा बुद्धीचे त्यांना आपल्या सद्बोधाची शिकवण देण्याचा निश्चय मी करीन. बुद्धाने उत्तर दिले, थोर मानवश्रेष्ठ, म्हणजे त्यांच्या मनानेच त्यांनी उत्तर दिले की मी धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही, याचे कारण मला तसे करणे तात्पायिक होणार नाही. जगामध्ये अतिशय दुःख आहे, हे नोबल ट्रूथ आहे, म्हणजे हे जागतिक सत्य आहे. बुद्धाला पटले. त्यांनी हात जोडले, हे संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात असे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही.
संन्यासी निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे व्यर्थ असेल. संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जगापेक्षा जग बदलून त्यांची सुधारणा करणे हेच अवश्य आहे. हे त्यांनी म्हणजे त्यांच्या मनाला ते पटले. बुद्धांना हे पटले की त्यांच्या संसारास त्याग यासाठी केले आहे, म्हणजे संसाराचा त्याग यासाठीच केलेला आहे. जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. पण त्यांच्या जे ज्ञानप्राप्तीनंतर जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर होत असेल तर मी का नाही जगाला माझा धम्म सांगू. हे माझ्या मला तू हे दे. म्हणजे त्यांनी त्यांच्याच मनाला असं होकार करून दिला होता की मी जाईल आणि लोकांची सेवा करीन. माझे जे धम्माचे जे कर्तव्य आहे ते मी पार पाडेल आणि धम्माचा जो प्रचार प्रसार आहे तो मी करेल. प्रज्ञा सूर्य बुद्धांनी हे सांगितलं. विनंती केली आणि त्यांना तो त्यांच्या वाटेला म्हणजे निघाले आणि जे आपले जे पहिला जे उपदेश आहे सारनाथ इथे दिले होता. म्हणजे 5 शिष्यांना त्यांनी सारनाथ इथं आपल्या धम्माचा उपदेश दिला होता. तर मित्रांनो, एवढंच होतं आजच्यासाठी. पुढे आपण नवीन ही सिरीज माझी मी कंटिन्यू करणार आहोत. तर तुम्ही ऐकत जा आणि लाईक, शेअर आणि फॉलो करत राहा.